गेल्या आठवड्यातले काही महत्त्वाचे अपडेट्स पाहूयात लाईफस्टाईल अपडेट्समध्ये। यूएस मधील हॉवर्ड युनिव्हर्सिटी आणि वर्मोंट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांतर्फे रंगांच्या निवडीनुसार मानवी नैराश्याचं प्रमाण किती आहे याचं सर्वेक्षण करण्यात आलं। या अभ्यासातून असं दिसून आलं की सोशल मीडियावर फिकट किंवा काळ्या रंगांच्या शेडमधील फोटोज अपलोड करणाऱ्या लोकांमध्ये नैराश्याचं प्रमाण रंगीत किंवा उठावदार रंगांच्या शेडमधील फोटोज असणाऱ्यांपेक्षा अधिक असतं। या शास्त्रज्ञांच्या मते रंगांची निवड आणि मानसिकता यामध्ये संबंध आढळून येतो। संपूर्ण जगात सर्वात सुंदर चेहरा कोणाचा असेल हा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेला पडतो, पण या प्रश्नाचं उत्तर काही ठामपणे ऐकिवात नाही। यालाच उत्तर देण्यासाठी लंडनच्या डॉक्टर जुलियन डिसिल्वा या प्लास्टिक सर्जनने एक शास्त्रीय पद्धत शोधून काढली आहे। जुलियन डिसिल्वांच्या या पद्धतीमध्ये 12 महत्त्वाचे घटक असून चेहऱ्याचा आकार, डोळे, नाक, हनुवटी, ओठ यांचं सौंदर्य मापन केलं जातं आणि अर्थात हा बहुमूल्य जगसुंदरीचा मान मिळवलाय अमेरिकन अभिनेत्री अंबर हर्ड हिनं। राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या जुन्या लाल घरांवर पांढऱ्या रंगांची चित्र आढळून येतात, ज्यांना मंदाना पेंटिंग्स म्हणून ओळखलं जातं। हा पारंपरिक कलाप्रकार आता काळाच्या ओघात कमी होताना दिसून येतो, परंतु राजस्थानातील 68 वर्षीय कौशल्या देवी पारंपरिक मंदाना चित्रांचं संवर्धन करत आहेत। कौशल्या देवी यांनी ऑइल पेंटच्या सहाय्यानं आतापर्यंत 100 पेक्षा अधिक मंदाना पेंटिंग्स हार्डबोर्डवर काढले आहेत। त्यामुळे वाढत्या कॉन्क्रीटच्या बांधकामात जुन्या कुडाच्या घरांसोबत कलाप्रकार लोप पावत चालले असताना आपली परंपरा जपण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्यच म्हणावा लागेल। पृथ्वीवर सुमारे 200 मिलियन वर्षांआधी डायनासोर्सचं वास्तव्य होतं, परंतु काळाच्या ओघात नष्ट झालेल्या या डायनासोर्सच्या हाडांच्या सापळ्यांचा संग्रह मात्र ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी म्युझियम ऑफ नॅशनल हिस्ट्रीमध्ये संग्रहित आहे। परंतु आता दुर्दैव म्हणा किंवा आणखीन काही, व्हिक्टोरियन बांधकाम असलेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी म्युझियमच्या इमारतीतून येणारा सूर्यप्रकाश आणि उष्णतेचा परिणाम आता डायनासोर्सच्या हाडांच्या सापळ्यांवर होतोय आणि तेही आता नष्ट पावण्याच्या वाटेवर आहेत। देव करो आणि नष्ट होण्याचा इतिहास पुन्हा न घडो। हेन्स अँड मॉरिट्स म्हणजेच H&M हा मूळचा स्वीडनचा असणारा ब्रँड आता आलाय मुंबईच्या हाय स्ट्रीट फिनिक्स मॉलमध्ये। एखाद्याच्या हाती परीस लागावं आणि त्याला त्याबद्दल माहीतच नसावं असं काहीच तुम्हाला वाटल्याशिवाय राहणार नाही। एका फिलिपियन मच्छीमाराला 10 वर्षांपूर्वी एक पांढरा चकचकीत दगड सापडला आणि तो त्याने लकी चार्म म्हणून कित्येक वर्ष असाच ठेवून दिला, परंतु तब्बल 10 वर्षांनंतर तो दगड नसून जगातील सर्वात मोठा मोती आहे याचा शोध लागलाय। हा मोती 1 फूट रुंद आणि 2 फूट लांब आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। या एपिसोडमध्ये इथेच थांबूया, बट डू लॉग इन टू www.abpmaza.in आणि तिथे आमचे अपडेट्स पाहायला विसरू नका। या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया। तुम्ही पाहत रहा ABP माझा।